नमस्कार, मी अर्पिता कदम आणि मी घेऊन आले आहे आपल्या सर्वांसाठी प्रगत महाराष्ट्र न्यूज पॉडकास्टचे पहिले पर्व, ज्याच्यात आम्ही महाराष्ट्रातले मराठी माणसांना भेडसवणारे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देणारे विषय घेऊन आलो आहोत. मुंबई आणि मराठी माणूस हे नातं जशी जमीन तशी माती असं आहे. मुंबईमध्ये कोळी, गिरण्या, गिरणी कामगार, गल्ल्या, मराठी अस्मिता आणि त्या जपणारा मराठी माणूस आणि मुंबईतल्या चाळी आणि त्यामधल्या हरवत चाललेल्या संस्कृती. त्यापैकीच एक म्हणजे जुनी चिखलवाडी. जुनी चिखलवाडी ही दक्षिण मुंबईमधील मलबार हिल विभागातील ताडदेव, नाना चौक व ग्रँड रोड पश्चिमच्या सीमेवर सुमारे 150 वर्षापूर्वीपासून वसलेल्या बैठ्या चाळी आणि 3 मजली 4 इमारतींचा समावेश असलेली मध्यमवर्गीय मराठी माणसांची प्रख्यात अशी वसाहत. या जुनी चिखलवाडीमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात राहिलेले अनेक दिग्गज म्हणजे मेहरबान बिल्डिंग मधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी नगरसेवक, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय श्री मधु शेट्टे, त्यांचे संगीत गायकी करणारे बंधू स्वर्गीय श्री मनोहर शेट्टे, बाजूलाच रेबेरिया बिल्डिंग मध्ये असणाऱ्या सुप्रसिद्ध लेडी स्पेशालिस्ट डॉक्टर सरलाताई करंडे, तसेच हिंदी मूक चित्रपटातील 50च्या दशकातील जुनी नायिका स्वर्गीय रतनबाई बेग, दत्तात्रय बिल्डिंग मधील शिवसेनेचे माजी नगरसेवक तसेच शूरा मी वंदिले व सुंदरा सातारकर या चित्रपटांचे निर्माते स्वर्गीय श्री प्रभाकर निकळकर, दिग्दर्शक स्वर्गीय श्री रामकृष्ण उल्लार, चित्रपट अभिनेत्री किशोरी अंबिये, तसेच सुप्रसिद्ध सुवर्ण पदक मिळवणारे वास्तुविशारद, ज्येष्ठ वास्तुरचनाकार, प्राध्यापक आणि शहरी नियोजक आणि तसेच स्वयंपूर्ण योजनेचे मार्गदर्शक, माजी आमदार आणि म्हाडाचे माजी अध्यक्ष श्री चंद्रशेखर प्रभू, तिथलेच क्रिकेटपटू स्वर्गीय श्री सुभाष अंबिये, भारतीय क्रिकेट संघाचे यष्टीरक्षक स्वर्गीय श्री शरद हजारे, शेजारच्या भागीरथीबाई बिल्डिंग मध्ये राहिलेले क्रिकेटचे जगप्रसिद्ध सर्वेसर्वा श्री सुनील गावस्कर, तसेच मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार स्वर्गीय श्री मिलिंद रेगे आणि समाज मनावर अधिराज्य करणारे मराठी नाट्य सिनेसृष्टीतील स्वतःचा ठसा उमटवणारे मानाजी ब्लॉग्स मधील अभिनेते श्री अशोक सराफ, तिथेच राहत असणारे त्यांचे मामा नाट्य सृष्टीतील ख्यातनाम कलावंत स्वर्गीय श्री प्रसाद सावकर व स्वर्गीय श्री गोपीनाथ सावकर, या सर्वांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःची अनन्यसाधारण कारकीर्द दमदारपणे गाजवून जुनी चिखलवाडी हे नाव फक्त प्रसिद्धच नाही तर अजरामर केले आहे. अशी ही जुनी चिखलवाडीमध्ये श्री कालेवार बंधू यांच्या मालकीच्या जवळपास एकूण 6100 स्क्वेअर मीटर भूखंडावर राजू मानाजी चाळ या जवळपास 5229 स्क्वेअर मीटरवर वसलेल्या 8 बैठ्या चाळीच्या 10 बाय 10च्या खोल्यांमध्ये 228 कुटुंब आणि जवळपास 871 स्क्वेअर मीटर जागेत मानाजी ब्लॉक्सच्या तळ अधिक 3 मजली इमारतींच्या 4 विंग मधील कुटुंबे मिळून एकूण 265 घरातील कुटुंब अगदी एकोप्याने, सलोख्याने आणि रात्री अपरात्री वेळ प्रसंगी कोणाच्याही मदतीसाठी तात्परतेने धावून जाणारी, एकाच मोठ्या कुटुंबाचे सदस्य असल्यासारखी सर्वांच्या सुखदुःखात समरस होणारी ही अशी माणसं. घरी जरी छोटी असली तरी त्यात राहणारी माणसे ही मनाने खूप मोठी होती. हिंदू धर्मातील मराठी संस्कृती, संस्कार आणि पूर्वापर चालत आलेल्या रूढी परंपरा जपण्यासाठी प्रत्येक सण येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे. 2 मोठ्या मैदानांमध्ये सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, विधायक उपक्रम, राष्ट्रीय धार्मिक सण, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, मूर्तीची प्रतिष्ठापना करून भव्य मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असे. शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, स्मरणशक्ती, निबंध स्पर्धा तसेच महिलांसाठी स्पर्धा, उपक्रम, कार्यक्रम राबवण्यात येत असत. मैदानी खेळ खेळले जात होते. पूर्वी हुतुतू, नंतर कबड्डी तसेच क्रिकेटचे सामने भरवले जात होते. त्यामुळे इथली मुले ही खेळात खूप हुशार होती.
येथे पुरातन काळापासून 2 मंदिरे होती. मोठे मंदिर श्री वेताळदेव, श्री चिखलदेवाचे म्हणजेच जागेच्या राखणदाराचे होते आणि दुसरे श्री मारुतीचे मंदिर होते. या वाडीत राहणारा प्रत्येक जण कोणत्याही शुभ कार्यात प्रथम या देवतांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे दर्शन घेऊन कार्यारंभ करत असे आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर देखील प्रत्येक जण या देवतांच्या दर्शनाकरिता जात असे. सर्वजण अगदी गोडी गुलाबीने राहत होते. अशा या 150 वर्षापूर्वीपासूनच्या जुन्या चाळीमध्ये वेळोवेळी डागडुजी करावी लागत होती. त्याकडे मालक हे लक्ष देत नव्हते. म्हणून 1976 ला म्हाडा अस्तित्वात आल्यावर चाळींचे प्रकरण म्हाडाकडे गेले. त्यानंतरही मालकांनी असमर्थता दाखवल्यावर भाडेकरूंच्या प्रस्तावानुसार म्हाडाने 1979 पासून चाळींच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करून 1983 पासून म्हाडाने भूसंपादन करण्यास सुरुवात केली. अशा तऱ्हेने मूळ मालकाचा मालकी हक्क संपुष्टात येऊन म्हाडा या वसाहतीचे दत्तक मालक झाले. म्हणजेच जुनी चिखलवाडीचा हा जवळपास 5229 भूखंड सरकारी मालकीचा झाला. पण म्हाडा हे फक्त दरमहा भाडे वसूल करण्यापुरते नामधारी मालक झाले. डागडुजी देखील आणि पुनर्विकासाच्या बाबतीत पूर्वीच्या मालकाप्रमाणे म्हाडाने सुद्धा दुर्लक्ष केले. कर्तव्य काहीच नाही, मालकी हक्क मात्र म्हाडाचा. जुन्या चाळींचा वसाहतींचा ज्या ज्या ठिकाणी विकासकामार्फत पुनर्विकास करण्याचा घाट घातला जातो त्या त्या ठिकाणी क्षुल्लकशा स्वार्थापोटी आपोआपच विकासकाचे हस्तक निर्माण होतात. ते स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल याचा विचार करतात. हा आजवरचा अनुभव आहे. जुनी चिखलवाडीमध्ये सुद्धा स्वतःचा आर्थिक आणि बांधकाम व्यावसायिक म्हणून राजेंद्र चतुर्वेदी नामक विकासकाला भूखंड ताब्यात घ्यायचा होता. म्हणून या वाडीतील काही हस्तकांना हाताशी घेऊन त्याने सन 2000 मध्ये इथे प्रवेश केला. राजेंद्र चतुर्वेदी या विकासकाची पार्श्वभूमी वादग्रस्त होती. साम दाम दंड भेद यांचा वापर करून रहिवाशांना घरे खाली करून लावायला लावून कालांतराने कामही बंद करतो आणि भाडे देणेही बंद करतो हे सर्वश्रुतच असल्यामुळे रहिवाशांचा त्याला विरोध होता. तरीही हस्तांकामार्फत येथे प्रवेश करून रहिवाशांनी सभा घेतली. त्यांच्या प्रस्तावाला रहिवाशांनी विरोध केला. त्यांचे हस्तक नाना परीने त्रास देऊ लागले. त्यांच्या या प्रयत्नात काही भाडेकरूंनी त्यांना कन्सेंट सह्या करून दिल्या. इथे विकासकाने फोडा आणि राज्य करा अशी नीती अवलंबली. रहिवाशांमध्ये उभी फूट पाडून घराघरामध्ये वाद निर्माण केले. एकोप्याने आनंदाने राहणारे ही लोक एकमेकांच्या समोर विरोधक म्हणून उभे राहिले. वादाच्या ठिणग्या पडू लागल्या. सन 2005 पासून विकासकाला कन्सेंट सह्या करून देणाऱ्या भाडेकरूंनी विकासकाशी कोणतेही करारनामा न करता स्वतःची राहती घरे ही खाली करून विकासकाने दिलेल्या भाड्याच्या घरामध्ये ते राहू लागले. विकासकाच्या नीती विरुद्ध आवाज उठवणाऱ्या भाडेकरूंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पुढे 24 वर्ष हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. विकासकाकडे त्यावेळेच्या सरकारी कायद्याप्रमाणे पुनर्विकास करण्याकरता 70% बहुमत नसल्याने त्याचा नाईलाज झाला होता. पुढे 51% बहुमताचा सरकारी नियम कायदा आल्यानंतर या विकासकाने नियमाला धरून घुसखोरी करण्याचा आरोप हा रहिवाशांनी केला आहे. राहिलेल्या रहिवाशांनी त्याला दाद दिली नाही. तो दिवाळखोर झाला होता. मग त्याने घाटकोपरचे भाजप आमदार MICL चे श्री पराग शहा यांची कास धरली आणि पराग शहा यांनी सुद्धा मलबार हिल विभागामध्ये आपला व्यवसाय वाढावा, टोलेजंग इमारती उभ्या कराव्या म्हणून या प्रकल्पाला जोडले गेले. म्हाडाशी संधान बांधले आणि म्हाडानेही श्रीपती स्काईस च्या राजेंद्र चतुर्वेदी व MICL च्या पराग शहा यांना झुकते माप दिले. असे आरोप जुन्या चिखलवाडीतील काही रहिवाशांनी केले आहेत. दरम्यान सन 2022 मध्ये म्हाडा कार्यकारी अभियंता श्री अनिल राठोड D2 यांनी या वाडीत रहिवाशांना सभा घेऊन म्हाडा चाळींचा पुनर्विकास करत आहे अशी भूलताप दिली.
प्रत्यक्षात मात्र श्रीपती स्काईज चतुर्वेदी या विकासकाला चाळकऱ्यांवर लादून अक्षरशः त्यांच्या विश्वासघात केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. अशा या लढ्यासाठी प्रगत महाराष्ट्र न्यूज आम्ही लोकांची गाऱ्हाणी अगदी कायदेशीर नियमाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली मांडत राहणार. पुढील पॉडकास्ट पर्व 2 मध्ये जुनी चिखलवाडी मधला सखोल विषय आम्ही मांडणार आहोत. तर प्रगत महाराष्ट्र न्यूजचा पॉडकास्ट हा पाहत राहा. धन्यवाद.